विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये तिसरी कला आणि या तिसऱ्या कलेमध्ये प्रश्न आहे आज 78 नंबरचा. बरोबर आहे. तर विचार चालू होता आपला की 3 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. तर स्थूल देह म्हणजे मी नाही, सूक्ष्म देह म्हणजे मी नाही आणि कारण देह म्हणजे देखील मी नाही. मी कोण आहे? तर हे 3 देह यांचा प्रकाशन करणेवाला, या 3 देहाला जाणणारा, अर्थात या 3 देहाचा द्रष्टा जो आहे ना, तोच आत्मा आहे आणि तोच मी आहे. मग स्थूल देहाचा द्रष्टा मी कसा आहे हा विचार सांगितला माग. नंतर सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा कसा आहे हे सांगण्याकरिता सूक्ष्म देह म्हणजे काय हा विचार आला. मग सांगितलं होतं की 17 तत्वांचा समूह म्हणजेच काय? सूक्ष्म देह, लिंगदेह त्याला म्हणतात. मग त्याची उत्पत्ती सांगितली. मग त्याचा द्रष्टा मी कसा आहे हेही सांगितलं. तर दृश्य झाला सूक्ष्मदेह, लिंगदेह, आणि द्रष्टा कोण आहे? मी आत्मा. हा विषय झाला. मग हा निर्णय झाल्यानंतर याच्याने काय सिद्ध झालं हाही प्रश्न केला होता. तर उत्तर दिल्या गेले होतं की सूक्ष्मदेह आणि सूक्ष्मदेहाचे धर्म हे सर्व काही मी नाही व माझे नाही. या सर्वांना जाणणारा मी, त्याचा द्रष्टा आहे, त्याहून वेगळा आहे. मग आता पुन्हा प्रश्न आहे 78 नंबरचा की सूक्ष्मदेहाच्या अंतर्गत जो मन आहे, बुद्धी आहे, त्याच्या ज्या अनेक वृत्ती आहेत, मग त्यात काही वृत्ती सात्विक वृत्ती आहेत, काही राजस वृत्ती आहेत, काही तामस वृत्ती आहेत. त्या वृत्तीसुद्धा मी नाही आणि माझ्या नाही, त्याच्याहून मी भिन्न आहे. त्या दृश्य आहेत, त्यांचा मी द्रष्टा आहे, हे सांगायचं आहे. तर प्रश्न केला जात आहे. प्रश्न नंबर 78. सात्विक, राजस, तामस. बरोबर. सात्विक म्हणजे सत्वगुणापासून उत्पन्न झालेल्या, राजस म्हणजे रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या, आणि तामस म्हणजे तमोगुणापासून उत्पन्न झालेल्या कोण? वृत्ती. आहे नाही. काल सांगितलं होतं सात्विक वृत्त्या कोण आहेत? नाही, वैराग्य, शम, दमादिक या सात्विक वृत्ती आहेत. राग, द्वेष, हर्षादिक राजस वृत्ती आहे. निद्रा, आळस, प्रमादादिक ह्या तामसी वृत्ती आहे. बरोबर. प्रश्न पहा. सात्विक, राजस, तामस या वृत्ती मी नाही व हे माझे धर्म नाहीत, हे कसे जाणावे? प्रश्न आहे की नाही? उत्तर. दृष्टांत. जसे महालात बसले असता, दृष्टांत देऊन सांगतात. एक महाल आहे. महाल म्हणजे मोठा राजवाडा आहे, राजाचं भवन आहे. जसे महालात बसले असता राजाच्या विनोदार्थ म्हणजे राजाच्या करमणुकी करिता कोण्या एका कारागिराने कारंजे बनविले. आहे की नाही? कोणतरी कारागीर, काम करणारा कारागीर मनुष्य, आणि त्यांनी काय बनवले? कारंजे. म्हणजे असं पाणी वगैरे उडतं की नाही, ते कारंजे बनवले कारागिराने. कशा करता? राजाच्या विनोदाकरिता. कोण्या कारागिराने कारंजे बनविले. या कारंजाची किल्ली फिरविल्याने, किल्ली चावी आहे की नाही, फिरविली तर काय होतं? त्यातून पाण्याच्या 3 धारा निघतात. बरोबर. कारंजे 3 निघतात. या 3 धाराच्या प्रवाह रूपाने अनंत धारा निघतात. मुख्य झाल्या 3 धारा, आणि त्या 3 धारेच्या एका धारेच्या प्रवाहात सूक्ष्म सूक्ष्म अनेक धारा असतात. ठीक आहे. या 3 धाराच्या प्रवाह रूपाने अनंत धारा निघतात. व समजा कोणीतरी किल्ली अर्थात ती चावी, नळ, तोटी बंद केली तर ह्या 3 धाराही बंद होतात आणि सर्व वृत्ती शांत होतात. ठीक आहे ना? त्याप्रमाणे किल्ली बंद करताच त्या 3 धारा बंद होतात व एकटा राजाच बाकी राहतो. ठीक आहे. 3 धारा बंद झाल्या तर राहिला कोण शिल्लक? राजा. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत पहा. स्थूल शरीरूप महालात
जसं इथं महल घेतला होता ना, तसं इथं सुद्धा एक मोठा महल आहे, राजवाडा. कोण? की दिसणारं आपलं स्थूल शरीर, हाच काय आहे? मोठा राजाचा वाडा आहे, राजवाडा आहे. स्थूल शरीरूपी महालात इथं राजा कोण आहे मग? अधिष्ठान कूटस्थ रूपाने परमात्म रूप राजा स्थित झाला आहे की नाही? या सर्वांचं अधिष्ठान स्वरूप कूटस्थ रूपाने जो परमात्मा आहे ना, तोच काय आहे इथं? राजा. परमात्मा रूप राजा स्थित झाला आहे. याच्या विनोदार्थ, त्याच्या विनोदाकरिता, त्याच्या करमणुकीकरिता अज्ञान रूपी कारागिराने, इथं कारागीर कोण आहे? अज्ञान. अज्ञान म्हणजेच कोण? माया. तर माया अर्थात अज्ञान रूपी कारागिराने अंतकरण रूप कारंजा बनविला आहे. ठीक आहे, कारंजा बनवला. कोणता? अंतकरण. आणि जागृत स्वप्नामध्ये त्याची प्रारब्ध रूप किल्ली फिरविल्याने तीन गुणांच्या, तीन गुण म्हणजे कोण? सत्व रजत तम, तीन गुणांच्या प्रवाह रूप तीन धारा निघतात, है की नाही? जागृत अवस्थेमध्ये किंवा स्वप्न अवस्थेमध्ये किल्ली फिरविल्या जाते, आहे की नाही? म्हणजे चालू केल्या जातात कारंजा, आहे की नाही? तर प्रारब्ध कोण? किल्ली कोण आहे? चावी कोण आहे? प्रारब्ध, आहे की नाही? प्रारब्ध रूपी चावी फिरवली तर होतं काय मग? तर फिरविल्याने तीन गुणांच्या प्रवाह रूपाने, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. जागृत अवस्था आपण जेव्हा असतो किंवा स्वप्नावस्थेत जेव्हा आपण असतो तेव्हा हमेशा कोणती वृत्ती असतेच. कदाचित सात्विक वृत्ती असेल, कदाचित राजस वृत्ती असेल, कदाचित तामस वृत्ती असेल, पण कोणती वृत्ती असतेच. ठीक आहे ना? तर तीन गुणाच्या प्रवाह रूपाने तीन धारा निघतात आणि या तीन धारातून अगणित वृत्त्या उठतात. या तीन धारा तर मुख्य झाल्या, सत्वरजतम, त्याच्यातून अनंत सूक्ष्म काय धारा निघतात, अनेक वृत्त्या निघतात. जसं सत्वगुण रूप धारा चालू झाली तर त्याच्यात कदाचित वैराग्य, कदाचित शम, कदाचित दम, विवेक, अशा अनंत धारा आहेत. कदाचित रजोगुण रूप वृत्ती धारा चालू झाली तर कधी राग, कधी द्वेष, कधी ईर्ष्या वगैरे वगैरे अशा सूक्ष्म अनंत वृत्त्या उठतात. या तीन धारातून अगणित वृत्त्या उठतात आणि सुषुप्तीमध्ये प्रारब्ध रूपी किल्ली बंद झाल्याने या वृत्तीचा काय होतो? सर्व वृत्तीचा अभाव. सुषुप्ती, निद्रा आली, प्रारब्ध रूपी किल्ली काय झाली? जसं काही बंद झाली. कारण जोपर्यंत प्रारब्ध भोग देण्याकरिता समर्थ असतं तोपर्यंत झोप सुद्धा येत नाही, आहे की नाही? आणि प्रारब्ध कर्म त्या दिवसाचं संपलं, त्या दिवसाचं भोग देण्याचं प्रारब्ध संपलं, लगेच कुठेही पडलं दगडावर तरी काय येणार? झोप येणार. कळलं की नाही? हां. आणि प्रारब्ध चालू झालं की लगेच जागृत येणार. लागला अर्थ? चला मग. आणि सुषुप्तीमध्ये प्रारब्ध कर्मरूप किल्ली बंद झाल्याने या वृत्तींचा भाव अभावाचा प्रकाशक, वृत्तीचा भाव त्यालाही जाणत होता राजा जागृत आणि स्वप्नामध्ये. आणि आता सुषुप्तीत गेला, आहे की नाही? तो वृत्तीचा काय झाला? अभाव, आहे की नाही? कारण ज्या बंद झाल्या तर त्याच्या अभावालाही जाणतो कोण? राजा. जर जाणत नसेल सुषुप्तीमध्ये त्या अभावाला तर जागृतीत आल्यानंतर मी काही जाणत नव्हतो हे स्मरण होणार नाही. जे स्मरण असतं ते अनुभवपूर्वकच असतं. ज्या अर्थी त्याला जागृतीत आल्यानंतर स्मरण होतं मी काही जाणत नव्हतो, त्या अर्थी सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याने अभावाचा अनुभव घेतलेला आहे. मग तेच दिलंय. या वृत्तीचा भावाभावाचा प्रकाशक, भाव आणि अभाव या दोघांचा प्रकाशक आनंद रूप केवळ परमात्म रूप राजा बाकी राहतो सुषुप्तीमध्ये. तोच मी आहे असा असणारा जो चैतन्य रूप राजा आहे की नाही, तोच कोण आहे? मी आहे. म्हणून म्हणजे यास्तव सात्विक, राजस व तामस वृत्ती मी नाही व त्या माझ्या नाहीत. या तीन वृत्ती मी नाही, माझ्या नाहीत. त्या जर मी असेल तर कधीच मग माझा अभाव होत नाही, त्यांचाही अभाव झाला नाही पाहिजे. पण त्या वृत्तींचा अभाव होतो, आहे की नाही? ज्यांचा कधी भाव होतो तर कधी अभाव होतो. असे असणाऱ्या वृत्ती मी असू शकतात का? नाही. कारण माझा कधीच अभाव होत नाही, वृत्तीचा तर अभाव होतो. अर्थात वृत्तीहून मी कसा आहे? वेगळा आहे. व त्या माझ्या नाहीत, त्या अंतकरणाच्या आहेत. मग या वृत्ती कोणाच्या? अंतकरणाच्या आहेत. सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या झाल्या, एवढंच फक्त. त्या अंतकरणाच्या आहेत. मी त्यांना जाणणारा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने
म्हणजे घटद्रष्टा या दृष्टांताप्रमाणे याहून वेगळा आहे. घटाला जाणणारा जसा घटाहून वेगळा असतो तसा या वृत्तींना जाणणारा त्या वृत्तीहून मी वेगळा आहे. लागला अर्थ. चला पुढचा प्रश्न 79. अंधत्व, पटुत्व व मंदत्व मी नाही व माझे नाहीत हे कसे जाणावे. ठीक आहे ना. मागे गेलं होतं नाही धर्म इंद्रियांचे. काहींच्या ठिकाणी काय असतं अंधत्व, काही ठिकाणी पटुत्व आणि काही ठिकाणी मंदत्व. चष्म्याची जरूरत कुणाला आहे? ज्यांच्या ठिकाणी मंदत्व आहे त्यांनाच. जे अंध आहे त्यांना चष्म्याची गरज नाही. दिसतच नाही चष्मा लावून काय कळलं की नाही. जे पटू आहे म्हणजे ज्यांचे डोळे एकदम दक्ष आहे चांगले आहेत आहे की नाही त्यांनाही चष्म्याची गरज नाही. मग ज्यांना ज्यांना चष्मा लागलाय समजायचं त्यांच्या इंद्रिय ठिकाणी काय आहे मंदत्व आहे. ठीक आहे ना. चला अंधत्व, पटुत्व व मंदत्व मी नाही व माझे नाहीत हे कसे जाणावे. उत्तर नेत्रादी इंद्रिये आपापले विषय ग्रहण करीत नाहीत हेच अंधत्व वगैरे आहे की नाही. नेत्रादी इंद्रिय आपापला विषय चांगल्या प्रकारे ग्रहण करत नाही हे काय त्याचं मंदत्व आहे. बिलकुल ग्रहण करत नाही हे काय त्याचं अंधत्व आहे. आणि चांगल्या प्रकारे ग्रहण करतं हे काय त्याचं पटुत्व. तर नेत्रादी इंद्रिय आपापले विषय ग्रहण करीत नाहीत हेच अंधत्व वगैरे आहे. हे सुद्धा मी जाणतो आणि तिघालाही मी जाणतो. अंधत्वाला, पटुत्वाला आणि अंधत्वाला जाणतो. विषयांना थोडे थोडे ग्रहण करणे हे त्याच्या मंदत्व आहे हेही मी जाणतो आहे की नाही. एक दिवस चष्मा विसरला तर डोळे व्याकुळ होतात बिचारे. अक्षर पाहता पाहता पाणी येतं त्यांना आहे की नाही. ते म्हणते शिव्या देतात, अरे मूर्खा चष्मा कोण नाही आणलाच आहे की नाही. पण त्यांना सांगावं लागतं अरे मी विसरलो आज. कळलं की नाही. जाऊ द्या. तर काय तात्पर्य तर मंदत्वालाही मनुष्य जाणतो की नाही. विषयांना थोडे थोडे ग्रहण करणे हे त्याचे मंदत्व आहे हे मी जाणतो. विषयांना स्पष्ट ग्रहण करणे हे त्याचे पटुत्व. इंद्रिय जर आपापल्या विषयांना स्पष्ट ग्रहण करत असेल ते इंद्रियांचं काय झालं पटुत्व आहे हे मी जाणतो. की माझे इंद्रिय कसे आहेत पटू आहेत, माझे इंद्रिय मंद आहेत, अंध आहेत वगैरे. म्हणून हे मी नाही व हे माझे नाहीत. जर इंद्रिय मी असतो आहे की नाही तर त्यांच्या ठिकाणी माझ्या ठिकाणी कधीच कोणता धर्म असा दिसत नाही आहे. मग माझ्या ठिकाणी पटुत्व वगैरे झालं नसतं. हा त्याचा अर्थ. याचा अर्थ हे धर्म कोणाचे आहेत इंद्रियांचे आहेत, माझे नाही. म्हणजेच इंद्रिय मी नाही व इंद्रिय माझे नाहीत. म्हणून हे मी नाही व हे माझे नाहीत हे इंद्रियांचे धर्म आहेत. मी यांना जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने म्हणजे घटद्रष्टा जसा घटाहून भिन्न असतो त्याप्रमाणे याहून वेगळा आहे. याप्रमाणे सूक्ष्म देहाचा मी द्रष्टा आहे. लागला अर्थ. चला किती देह आहे कोण 3. कोण कोण स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. त्यापैकी किती देहाचा विचार झाला 2 आहे की नाही. म्हणजे आता 2 देहाचा बाद झाला. निश्चय झाला की स्थूल देह आणि सूक्ष्म देह मी नाही माझे नाही हे पंचमहाभूताचे आहेत. माझ्याशी यांचा काडी मात्रही संबंध नाही. आणि माझा जो मी आहे त्या माझा कधी मृत्यू होत नाही. का जन्मच नाही आहे. जन्म असेल तर मृत्यू. जन्म झालाय कधी नाही ना. जन्म कुणाच झालाय मग शरीराची. जन्मतारीख कुणाची सांगितल्या जाते शरीराची आहे की नाही. आणि मृत्यू तारीख सुद्धा कुणाची असते शरीराची. पण मनुष्य समजतो कुणाची माझी. पण मी कधी मरत नाही आहे. मी मरत नाही, माझा जन्म नाही, मी कधी म्हातारा होत नाही, जसाच्या तसाच आहे की नाही. आणि म्हणून हे शरीर जरी मरायला लागलं किंवा मेलं तर त्याचं सुखदुःख आपल्याला काही वाटायला पाहिजे का? वाटूच नाही. आणि जर वाटत असेल तर ब्रह्मबोध किंवा काहीच कळलंच नाही शास्त्र असं त्याचा अर्थ होतो. कळलं की नाही. कारण मी मरतच नाही आणि शरीर मेल्याशिवाय राहत नाही. आणि जाऊ द्या मरू द्या ना, त्याच्याशी आपलं घेणंच काय, आपलं नाहीच आहे ना. हाय कुणाचं ते पंचमहाभूताचं. उलट जिवंत असतानाच मरण्याच्या अगोदर ज्याची वस्तू उसनी घेतली आहे ना त्याची त्याला देऊन टाकायची. आणि जर कर्ज घेतलेलं कर्ज मरण्याच्या अगोदर दिलं नाही तर ते कर्ज फेडण्याकरिता पुन्हा जन्माला यावं लागतं. मग पंचभूताने पंचमहाभूताने हे शरीर आपल्याला दिलं आहे आणि ते मरायच्या अगोदर आपण जर त्यांना दिलं नाही वापस तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल जोपर्यंत आपण त्यांना ते वापस देत नाही. म्हणून काय करायचं पुन्हा जन्म घ्यावा लागू नये म्हणून मरण्याच्या अगोदरच त्यांचं शरीर त्यांना देऊन टाकायचं. पण आता हे शरीर वगैरे त्यांना द्यायचं पंचमहाभूतांना देऊन टाकायचं म्हणजे नेमकं काय करायचं हा निश्चय करायचा.
की स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर वगैरे पंचमहाभूताचंच आहे, माझं अजिबात नाही. मग त्याच्याविषयी तादात्म्यपणा सोडून द्यायचा. म्हणजे मी माझेपणा जो आपण धरून बसलो आहे ना, तो सोडून द्यायचा. आणि कुणाचा आहे? पंचमहाभूताचा. असा पक्का निश्चय करायचा. आणि एवढा निश्चय करून भागणार नाही. तर या शरीराचा द्रष्टा जो आहे ना, प्रत्येकात्मा साक्षी, जो सर्वत्र व्याप्त आहे, एक आहे, सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे ना, सर्व वृत्तींचा तो प्रत्येक आत्मा आहे, तो चैतन्य भाग. आणि तोच मी आहे, तेच ब्रह्म आहे, असा काय करायचा? निश्चय करायचा आहे. यालाच ब्रह्मबोध असं म्हणतात. असं झालं याचा अर्थ पंचमहाभूतात शरीरांना वापस देऊन टाकलं. आता पुन्हा वापस देण्याकरिता आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. लागला अर्थ? चला मग पुढे चला. आता 3 शरीर आहेत की नाही, त्याचं तिसरं शरीर. आता कारण शरीराचा मी द्रष्टा आहे. सापडली का ओळ? ती त्या ओळीला खेटून नाही, खाली पाहिजे होती. म्हणजे शीर्षक आहे पुढच्या विषयाचं. कारण शरीराचा मी द्रष्टा आहे. ठीक. आता प्रश्न पहा 80 नंबरचा. कारण देह म्हणजे काय? बरोबर. कारण देहाचा मी द्रष्टा आहे हे नंतर आम्हाला कळेल. त्या अगोदर कारण देह काय असतो हे अगोदर आम्हाला समजावून सांगा. तर सांगतायत उत्तर. पुरुष जेव्हा सुषुप्तीतून उठतो, सुषुप्ती म्हणजे झोप, निद्रा, निद्रेतून जेव्हा जागा होतो की नाही रोज. पुरुष जेव्हा सुषुप्तीतून उठतो तेव्हा म्हणतो की आज मला कशाचीही भान नव्हते. अरे बाप रे बाप, काय झोप लागली बा आज मला. 6 महिन्यात अशी झोप लागली नसत. संध्याकाळी 6 वाजता झोपलो तर सकाळी 6लाच उठलो. कशी रात्र गेली कळलं सुद्धा नाही. कळलं की नाही? काही जाणत नव्हतो. काय राव तुम्ही आले नाही, ते अमुक असं आलं होतं, 500-500 रुपये वाटले, ते दक्षिण कुठे गेले होते असं. अरे मग मला उठायचं ना राव, 6 वाजता झोप लागून गेली होती. अरे पण इतका आरडला, मी आरडाओरडा चालू होता तिथं, जय जयकार चालू होता. कसं काय तुला जाग? काही कळलं नाही बा आपल्याला. कळलं मी काही जाणत नव्हतं. मी काही जाणत नव्हतं असं जागृतीत म्हणतो की नाही मनुष्य. न जाणणं म्हणजेच काय? अज्ञान. आणि ते अज्ञानच आहे कारण देह. असं जे अज्ञान ना, तेच काय आहे जी? कारण देह, माया. ठीक आहे, मायेचाच एक भाग आहे. काय? अज्ञान. पुरुष जेव्हा सुषुप्तीतून उठतो तेव्हा म्हणतो की आज मला कशाची भान नव्हते. भान नव्हते म्हणजे प्रतीती नव्हती, अनुभव नव्हता, आणि काही मला कळलं नाही. या म्हणण्याने त्याच्या म्हणण्याच्या वरून काय सिद्ध होतं? या म्हणण्याने सुषुप्तीविषयी अज्ञान आहे असे सिद्ध होते. सुषुप्तीविषयी म्हणजे सुषुप्तीमध्ये काय होतं? अज्ञान होतं, हाच अर्थ याच्यातून निघतो. ठीक. 1 नंबर टिप्पणी दिली बघा. सुषुप्तीतून उठलेल्या पुरुषास मी काही जाणत नव्हतो असे जे ज्ञान होते, आहे की नाही, ते ज्ञान अनुभवरूप नसते. ते ज्ञान अनुभवरूप नाहीये. मग कोणतं ज्ञान आहे ते? स्मृती ज्ञान आहे, स्मरण आहे की नाही. आणि पुढे पहा. किंतु सुषुप्तिकाली अनुभव केलेल्या अज्ञानाची स्मृती आहे. कोणतं ज्ञान? मी काही जाणत नव्हतो. जागृतीत आल्यानंतर हे जे तो बोलतोय ना, मी काही जाणत नव्हतो, हे स्मृती ज्ञान आहे. स्मृती अनुभवलेल्या विषयाची होते. मग अर्थात अज्ञानाचा अनुभव घेतलाय. कुठं? सुषुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानाचा काय आहे? अनुभव आहे. आणि त्याची स्मृती होते जागृतीत आल्यानंतर. किंतु सुषुप्तिकाली अनुभव केलेल्या अज्ञानाची स्मृती आहे. या स्मृतीचा विषय काय आहे? सुषुप्तिकालचे अज्ञान. कळलं मग ते अज्ञान? चला पुढे जाऊया. सुषुप्तीविषयी अज्ञान आहे असे सिद्ध होते. नंबर 2, जागृत अवस्थेमध्येही. सापडलं का? आता हे सुषुप्ती कालातच अज्ञान आहे असं नाही, तर जागृत अवस्थेमध्येही मी ब्रह्माला जाणत नाही, माझे मला ज्ञान नाही, हे मी जाणत नाही, अमुक तमुक मी जाणत नाही, हे सर्व अशा अनुभवाचा विषय कोण आहे? अज्ञान आहे की नाही. ब्रह्माला जाणत नाही म्हणजे काय? अज्ञान. माझं मला ज्ञान नाही म्हणजे काय? अज्ञान. मी हे जाणत नाही, ते जाणत नाही म्हणजे काय? अज्ञान. जागृतीत पण अज्ञान आहे. अशा अनुभवाचा विषय अज्ञान आहे. स्वप्नामध्ये स्वप्नाचे कारणही निद्रारूप अज्ञान आहे.
निद्रा आहे म्हणून स्वप्न आहे की नाही. मग स्वप्नाचं कारण सुद्धा कोण? निद्रारूप अज्ञान आहे. लागलं तर तिन्ही अवस्थेत अज्ञान झालं. स्वप्न, सुषुप्ती, जागृती. स्वप्नाचे कारण आहे निद्रारूप अज्ञान आहे. असे जे अज्ञान तोच कारण ध्येय होय. त्या अज्ञानाच काय म्हटलं आहे? कारण ध्येय आहे की नाही. कारण का आणि ध्येय का असं का म्हटलं गेलं त्याला कारण ध्येय? तर टिप्पणी दिली आहे 2 नंबर पहा. अज्ञान हा स्थूल सूक्ष्म देहाचा हेतू आहे. तेच अज्ञान मायारूपाने, मायेपासून पंचमहाभूत उत्पन्न झाले, त्याच्यापासून हे स्थूल देह उत्पन्न झाला. अर्थात ते अज्ञान मायारूपाने या स्थूल देहाचं आणि सूक्ष्म देहाचं काय आहे? कारण. कारण पंचमहाभूतापासून स्थूल देहाची उत्पत्ती होते आणि सूक्ष्म देहाची उत्पत्ती होते. आणि ते पंचमहाभूत उत्पन्न होतात कुणापासून? मायेपासून. आणि मायेचंच एक रूप आहे कोण? अज्ञान. अर्थात ते अज्ञान स्थूल देह आणि सूक्ष्म देह यांना काय आहे? कारण. बरोबर, कारण आहे. आणि पुन्हा देह दह्यती ती देह, तत्वज्ञानाने तो जळतो, नष्ट होतो, नष्ट होतं ते अज्ञान आहे की नाही. आणि म्हणून त्याला म्हटलं आहे काय? देह किंवा शरीर. कारण शरीर किंवा कारण देह. बघा, अज्ञान हा स्थूल सूक्ष्म देहाचा हेतू आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म देहाला कारण आहे म्हणून याला कारण म्हणतात. लागलं पुढे. तत्वज्ञानाने याचे दहन होते. तत्वज्ञानाने जळतं कोण? हे अज्ञान. दोरीचं ज्ञान झालं तर दोरीचं अज्ञान राहतं का? नाही. तसं ब्रह्माचं अज्ञान, तो अज्ञानच कारण दे आहे. पण ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर ब्रह्माचं अज्ञान राहील का? राहत नाही. अर्थात तत्वज्ञानाने जळून जातं, नष्ट होतं, दग्ध होतं कोण? अज्ञान. कारण का? ज्याच्या अज्ञानाने जे वाचतं त्याच्या ज्ञानाने ते निवृत्त होतं. ब्रह्माचं अज्ञान कशाने निवृत्त होईल? ब्रह्माच्या ज्ञानानेच. घटाचं अज्ञान कशाने निवृत्त होईल? घटाच्या ज्ञानानेच. बरोबर. तर ते जे अज्ञान आहे की जे स्थूल आणि सूक्ष्म शरीराला कारण आहे, ते अज्ञान तत्वज्ञानाने नष्ट होतं म्हणून त्याला देह म्हटलं आहे. तेच दिले बघा. तत्वज्ञानाने याचे दहन होते म्हणून याला देह असे म्हणतात. आहे की नाही. शीर्यते आहे की नाही. इति शरीरम, जे नष्ट होतं त्याला शरीर असं म्हणतात म्हणून हे कारण शरीर आहे. हे अज्ञान गर्भमंदिरांधकार न्यायाने ब्रह्माश्रित राहून ब्रह्मासच आवरण करते. बघा आता अज्ञान कळलं. अज्ञानालाच काय म्हटलं गेलं आहे? कारण देह. आता प्रश्न उरतो की अज्ञान राहतं कुठं आणि विषय कुणाला करतं? तर उत्तर आहे ब्रह्माच्या आश्रयाने अज्ञान राहतं आणि ब्रह्मालाच विषय करतं. अज्ञान ब्रह्माला विषय करतं म्हणजे काय? ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही, हा त्याचा अर्थ आहे की नाही. जसं घटाचं अज्ञान, घटाचं अज्ञान म्हणजे काय? ते अज्ञान घटाचं ज्ञान होऊ देत नाही. बरोबर आहे की नाही. तसं ब्रह्माचं अज्ञान आहे की नाही आपल्याला राहतं कुठं? ब्रह्माच्या आश्रयाने. आणि विषय कोणाला करतं? ब्रह्मालाच करतं. आणि कशाप्रमाणे? दृष्टांत सांगा. तर दृष्टांत समजा उदाहरणार्थ एखादं घर आहे की नाही. आणि ते घर म्हणजे कसं आहे? खूप घरात घर, वाड्यात वाडा, खोलीत खोली असं जाऊन आतमध्ये आहे. आणि तुम्ही गेले आत, 7 दरवाजे ओलांडून आतमध्ये गेले. तिथं काय नाही, खिडकी नाही, म्हणजे बाहेरचा प्रकाश आतमध्ये येत नाही. बरोबर आहे की नाही. आणि एकदम गडद काय आहे? अंधकार. लाईट बंद केली, गडद अंधकार झाला. आता सांगा तिथला तो अंधकार कुणाच्या आश्रयाने राहिला? त्या घराच्याच आश्रयाने राहतो आहे की नाही. ते घर नसेल तर कशाला अंधकार राहील? सूर्यप्रकाशाने तो नष्ट होईल. तर तो अंधकार राहिला कुणाच्या आश्रयाने? घराच्या आश्रयाने. आणि घरात जेवढ्या वस्तू ठेवल्या आहेत त्याचं ज्ञान होऊ देतो का तो? नाही. म्हणजे घराचं ज्ञानही होऊ देत नाही. म्हणजे राहतो घराच्या आश्रयाने आणि विषय सुद्धा कुणाला करतो? घरालाच. म्हणजे ज्ञान होऊ देत नाही. तसं हे अज्ञान राहतं ब्रह्माच्या आश्रयाने आणि विषय सुद्धा कुणाला करतं? ब्रह्मालाच. तो दृष्टांत दिला शेवटच्या पंक्ती टिप्पणीमध्ये. हे अज्ञान गर्भ मंदिरांधकार न्यायाने, न्याय म्हणजे उदाहरण प्रमाणे, गर्भ मंदिर आहे की नाही. मंदिर म्हणजे घर, गर्भ मंदिर किंवा एखादा असं अंधकार घर असं. गर्भ मंदिर अंधकार, त्या घरात असणारा जो अंधकार तो जसा त्या घराच्या आश्रयाने राहतो आणि घरालाच विषय करतो, त्याप्रमाणे ब्रह्माश्रित राहून हे अज्ञान ब्रह्माच्या आश्रयाने राहतं आणि ब्रह्माचंच आवरण करते. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होऊ देत नाही. लागला अर्थ? चला पुढे. कुठं
सापडलं का? 3 नंबर वाचलं का आपण? नाही. 2 नंबर वाचलं ना? जागृत अवस्थेमध्ये मी ब्रह्माला जाणत नाही, माझे मला ज्ञान नाही, हे मी जाणत नाही, अशा अनुभवाचा विषय अज्ञान आहे. ठीक. तिसरं, स्वप्नाचे कारण निद्रारूप अज्ञान आहे. स्वप्नाचं कारण कोण आहे? निद्रारूपी अज्ञान आहे. असे जे अज्ञान तोच कारण. कळला कारण देह? पुढे चला. पुढे काय प्रश्न नंबर 81 आहे की नाही? कारण देह मी नाही व तो माझा नाही हे कसे जाणावे? कळलं? कारण देह सुद्धा मी नाही आणि माझा नाही हे कसं जाणावं? उदाहरण. उत्तर, मी जाणतो व जाणत नाही अशा ज्या अंतकरणाच्या वृत्त्या त्यांना ज्ञात अज्ञात वस्तुरूप विषय सहित मी जाणतो, म्हणून हा कारण देह मी नाही व माझा नाही हा अज्ञानाचा आहे. मी यास जाणणारा द्रष्टा गडद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे असे जाणावे. याप्रमाणे कारण देहाचा मी द्रष्टा आहे. ध्यान द्या. आता कारण देह म्हणजे काय? अज्ञानाची वृत्ती. सांगितलं होतं की नाही? अज्ञान वृत्ती. हा, तर मी काही जाणत नाही आहे की नाही? पण काय दिलंय बघा, मी काही जाणत नाही ही एक अज्ञानाची वृत्ती झाली. का हो, तुम्ही घटाला जाणता का? नाही बा, आपल्याला काही माहीत नाही. अज्ञान झालं. थोड्या वेळाने गेला, कोणीतरी घट आणून ठेवला समोर, सांगितलं हा घट आहे. आता घटाला जाणतो की नाही? आपण जाणतो. मग आता अज्ञान राहिलं का? नाही. म्हणजे घट कधी अज्ञान कधी आहे तर कधी नाही. विविचारी आहे. म्हणजे मी जाणतो या वृत्तीलाही मी जाणतो आहे की नाही? मी जाणत नाही या अज्ञानाच्या वृत्तीलाही मी जाणतो आहे की नाही? याचा अर्थ अज्ञानालाही जाणतो, अज्ञानाच्या अभावालाही जाणतो, अज्ञान नसतानाही जाणतो आहे की नाही? ज्ञानालाही जाणतो, वृत्तीलाही जाणतो. याचा अर्थ हा होतो की ते अज्ञान म्हणजे मी नाही. नंतर ते ज्ञानाचा विषय झालंच नसतं. कारण मी हा जो आहे आत्मा तो कधीही कुणाच्याही ज्ञानाचा विषय होत नाही आहे की नाही? आत्मा हा आत्मा म्हणजेच ब्रह्म ज्ञानाचा विषय होत नाही. का बरं? स्वयंप्रकाश आहे म्हणून आहे की नाही? असं नाही की वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे, असं नाही आहे. भावरूप आहे आत्मा. वंद्यापुत्र असत आहे म्हणून तो ज्ञानाचा विषय होत नाही. त्याप्रमाणे आत्मा काही वंद्यापुत्राप्रमाणे असत आहे असं नाही. तो जर असत मानला तर जगत अंध होऊन जाईल, व्यवहारच चालणार नाही. प्रकाशन कोण करतं मग? प्रकाशन करणारा तो भावरूप आत्मा आहे, तरी तो ज्ञानाचा विषय होत नाही. कारण का? तो स्वयंप्रकाश आहे, ज्ञान स्वरूप आहे. त्याला जाणण्याकरता अन्य ज्ञानाची कुणाची गरज नाही. जर आत्मा जड असता घटासारखा तर तो अन्य ज्ञानाचा विषय झाला असता. पण आत्मा काय? कोणाच्याच ज्ञानाचा विषय होत नाही, तो स्वयंप्रकाशित आहे. कळला अर्थ? चला. मी जाणतो व जाणत नाही अशा ज्या अंतकरणाच्या वृत्त्या, या सर्व वृत्त्याच आहे अंतकरणाच्या, जाणतो जाणत नाही त्यांना, त्या वृत्तींना, त्याचप्रमाणे त्या वृत्तीच्या द्वारे जाणल्या गेलेले विषय कदाचित ते कधी ज्ञात असतील, कदाचित अज्ञात. ज्या पदार्थाला आपण जाणतो तो झाला ज्ञात. जसं घटाला जाणलं तर ज्ञात झाला कोण? घट. ज्ञात म्हणजे ज्ञानाचा विषय घट. आणि मी घटाला जाणत नाही समजा असं म्हटलं तर घटाविषयी झालं अज्ञान. मग घट काय झाला? अज्ञात म्हणजे अज्ञानाचा विषय. तर घडतं काय? जाणणारा जो मी आहे तो जाणतो न जाणतो या वृत्तीलाही जाणतोय आपण, आणि त्या वृत्तीरूप ज्ञानाचा जो विषय पदार्थ, ज्ञात आणि अज्ञात पदार्थ, त्यालाही मी जाणतो असा अर्थ. मी जाणतो व जाणत नाही अशा ज्या अंतकरणाच्या वृत्त्या आहेत, वृत्त्या त्यांना ज्ञात व अज्ञात वस्तू रूप आहे की नाही? ज्ञात वस्तू अज्ञात वस्तू रूप विषय सहित आहे की नाही? वस्तू जो आहे ना विषय आहे, विषय सहित मी जाणतो, म्हणून हा कारण देह मी नाही व माझा नाही. मग मी काय? याचा द्रष्टा. हा अज्ञानाचा आहे. कोण? कारण देह अज्ञानाचा आहे, माझा नाही आहे. जसं स्थूल देह आणि सूक्ष्म देह पंचमहाभूताचे आहेत, त्याप्रमाणे कारण देह पंचमहाभूताचा आहे असं म्हणता येत नाही. कारण देह काय आहे? पंचमहाभूताचं तो कारण आहे, त्यांच्यापासून उत्पन्न झालेला नाही आहे. कळलं की नाही? परंतु अज्ञान स्वरूप आहे तो कारण देह, म्हणून हा अज्ञानाचा आहे, अज्ञानमय आहे तो कारण देह. त्याचा माझा काही संबंध नाही आहे. हा अज्ञानाचा आहे. मी आज जाणणारा द्रष्टा आहे, आणि ज्याप्रमाणे घटाला जाणणारा घटाहून वेगळा असतो
त्याप्रमाणे अज्ञान स्वरूप जो कारण देह त्याला जाणणारा मी त्याहून वेगळा आहे. घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे असे जाणावे. याप्रमाणे कारण देहाचा मी द्रष्टा आहे. ठीक आहे ना. टिप्पणी दिली नाही तर अज्ञानाचा याच्यावर टिप्पणी आहे बघा 1 नंबर. कारण देह हा स्वतः अज्ञान रूप आहे. कारण देह म्हणजेच काय आहे? अज्ञान आहे की नाही. कारण देह हा स्वतः अज्ञान रूप आहे. मग म्हणे का होतो अज्ञान रूप. ध्यान द्यायला का महत्वाची बात आहे. लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीवर आहे की नाही. तर काय कारण देह हा स्वतः अज्ञान रूप आहे असं म्हटलं की नाही. आणि वर काय म्हटलंय 81च्या उत्तरामध्ये हा अज्ञानाचा आहे. कारण देह कोणाच सांगितलं आहे? अज्ञानाचा. आणि अज्ञानच तर कारण देह आहे ना. मग हा कारण देह म्हणजे हे कारण शरीर अज्ञानाचं असं तुम्ही कसं काय म्हणता? ते स्वयं अज्ञान हेच कारण देह आहे की नाही. तर तुम्ही कसं असं बोलता? जसं उदाहरणार्थ हे पुस्तक माझं आहे असं तुम्ही बोलू शकता आहे की नाही. परंतु पुस्तक पुस्तकाचं आहे असं बोलता येईल का? नाही ना. त्याप्रमाणे अज्ञानच जर कारण देह आहे तर हा अज्ञानाचा आहे असं कसं काय बोलता? समजला का नाही. उत्तर दिलं जाऊ राहिलं. 1 नंबर टिप्पणी. कारण देह स्वतः अज्ञान रूप आहे. त्याला अज्ञानाचा आहे असे म्हटले ते राहूलाच राहूचे मस्तक म्हणतात त्याप्रमाणे समजावे. राहू शिरा राहूचं मस्तक. खरं काय शिरच राहू आहे. म्हणजे काय ज्या वेळेस देव आणि दानव आहे की नाही यांनी जे मंथन केलं त्यातून एक वस्तू सापडली. कोणती? अमृत सापडली. मग त्यांच्यात लागली भांडणं आहे की नाही. काय देवता म्हणतात हे अमृत आम्हाला पाहिजे आणि राक्षस म्हणतात आम्हाला पाहिजे. आता करायचं काय? मग त्याच्या वाटण्या करू म्हणते. कसं करायच्या वाटण्या? मग आता एक झगडा गेला विष्णूपर्यंत भगवंताकडे. भगवंताला वाटलं हे जर वाटण्या केल्या अर्ध तर मग राक्षस पितील, असुर लोक पितील आणि त्यांना अमर करून करायचं काय? ते त्रासच देतात आहे की नाही. मग त्यांना तरी गेलं नाही पाहिजे. आता युक्ती तरी काय करावी? नाहीतर युद्ध होणार. भांडण पण नाही झालं पाहिजे. बुद्धिमान माणसाचं हेच लक्षण आहे. काठी मोडून द्यायची नाही, साप बी मारायचा. कळलं की नाही. झगडा करणे मारामाऱ्या करणं हे बुद्धिमानाचं काम नाहीये. बुद्धिमान तोच असतो जो विवेकाने काम करतो. कळलं की नाही. विचाराने काम करतो, विचाराने प्रश्न सोडवतो. लागला अर्थ. मग देवाने काय केलं? सांगितलं म्हणे हे बघा मोहिनीचं रूप घेतलं. मग ठीक म्हणे अमृत मी तुम्हाला वाटणार बरोबर आहे की नाही. पण तुम्ही 2 रांगा करा. असंच आहे ना. मग 2 रांगा केल्या. एक रांग झाली कोणाची? देवतांची. आणि एक रांग झाली राक्षसांची. आणि 2 कुंभ घेतले त्या मोहिनीने. आणि मग असं इकडं तिकडं असा फिरून आहे की नाही. दोन्ही तर अमृत आहे असं सांगितलं. जो पाण्याचा घडा होता तो वासुराकडे आला. दारूचा. हा दारू शराब. आणि जे अमृत होतं ते देवताकडे. आता दोघायला वाटायला सुरुवात झाली. पण असुरात काही बुद्धिमान होते. असुर काही असे सारेच बेकूफ असतात असं काही नाही ना. तर त्यात एकाला कळलं अरे काहीतरी गडबड याच्यात. आपले भाऊ हे सारे पिऊ राहिले, हे सारे डोलू राहिले आणि तिकडे देवता लोक पिऊ राहिले. त्याचा मस्त आनंदात गुबगुबीत होऊ राहिले. याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. नको आपल्याला तिकडचं पाहिजे. आता करायचं काय? हळूच कोण असं मागं जाऊन त्या रांगेत जाऊन घुसला एक जण असुर देवताच्या रांगेमध्ये. आणि हे लक्षात आलं भगवंताच्या. मग भगवंताने काय केलं? सुदर्शन चक्र सोडलं आणि त्याचं शिर उडवलं आहे की नाही. तर त्याचे 2 तुकडे झाले. शिर इकडं धड इकडं. मग त्याचं काय झालं? 2 नावं पडले. जे शिर आहे ना ते राहू आणि जे धड त्याला म्हणायचं केतू. मग आता का हे शिर कोणाचं? म्हणजे राहूचं शिर. आता राहूचं शिर हे म्हणणं कसं आहे? राहूचं शिर आहे. जे शिर आहे ना त्याचंच नाव राहू आहे. त्याच्याहून वेगळं कोणी राहू नाही. तरी पण शब्दप्रयोग केला जातो काय? राहूचं शिर आहे की नाही. त्याप्रमाणे अज्ञानच कारण देह आहे. त्याच्याहून काही वेगळा किंवा ती कोणाचं असं नाही. अज्ञानच काय आहे? कारण देह. तरी पण व्यवहार केला गेला काय की हा कारण देह अज्ञानाचा आहे. त्या युक्तीप्रमाणे राहूचं शिर या म्हणण्याप्रमाणे आहे असं सांगितलं. टिप्पणीतून कळलं. चला ते राहूलाच राहूचे मस्तक म्हणतात आहे की नाही. राहू जो आहे ना राहू म्हणजेच शिर आहे, मस्तक आहे. आणि त्यालाच काय म्हटलं जातं? राहूचं मस्तक. राहूलाच राहूचे मस्तक म्हणतात त्याप्रमाणे समजावे. लागला अर्थ. चला
इति श्री विचारचंद्रोदय दर्शने विचारचंद्रोदय दर्शन या ग्रंथामधील देहत्रय द्रष्टा वर्णन, 3 देहाचा मी द्रष्टा आहे याचं वर्णन करणारी ही नामिका तृतीय कला समाप्ता आहे की नाही. या 3 देहाचा मी द्रष्टा आहे असं नाव आहे जिचं, अशा या नावावाली 3री कला या ठिकाणी समाप्त होते. पुढची आहे 4थी कला. घ्यायचं का उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते